नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. तुमच्याकडून चॅनलला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. तुमचे खूप खूप आभार. असंच चॅनल बघत राहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करत राहा. आपण इथे प्रयोग सोडवून बघतोय सध्या. तर आज आपण प्रयोग 5वा बघतोय बघा. हे जे फोटो आहेत ते सगळे मी आपल्या मेनका पब्लिकेशनच्या ऑफिशियल बुक मधून घेतलेत. तिथल्या याच्याप्रमाणे हा प्रयोग 10वा आहे. आपल्या चॅनलच्या लिस्ट प्रमाणे हा आपला प्रयोग 5वा आहे. ठीक आहे, त्याच्याने काही विशेष फरक पडत नाही. प्रयोग काय आहे, काय विचारलंय, कसं सोडवायचंय एवढं लक्षात घ्या. तर बघा, दिलेल्या चंचू पात्रात 1 चमचा धुण्याचा सोडा घ्या. तिथे तुम्हाला चंचू पात्र ठेवलेलं असणार आहे, धुण्याचा सोडा सुद्धा ठेवलेला असणार आहे. तिथून 1 चमचा धुण्याचा सोडा चंचू पात्रात घ्यायचा आहे. मेणबत्ती पेटवून चंचू पात्रात ठेवायची आहे आणि दिलेल्या द्रवाचे 10 ते 12 थेंब धुण्याच्या सोड्यावर टाकायचे. निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची. तर पहिला प्रश्न आहे बघा, चंचू पात्रातील धुण्याच्या सोड्यावर द्रव टाकल्यास काय घडते? तर इथे आपल्याला बुडबुडे दिसून येतात. त्याची अभिक्रिया घडते. धुण्याचा सोडा आणि आपले टाकलेला द्रव याच्यात अभिक्रिया घडते आणि त्याच्यामुळे तिच्यात बुडबुडे दिसून येतात. थोड्या वेळाने जळत्या मेणबत्तीवर काय परिणाम झाला? तर मेणबत्ती विझलेली दिसते. आणि लक्षात घ्या, मेणबत्ती विझली आहे म्हणजे तिथे कुठला वायू तयार झालेला असायला हवा? कार्बन डायऑक्साईड. हो की नाही? कार्बन डायऑक्साईड हा ज्वलनाला मदत नाही करत, ज्वलन थांबवतो. त्यामुळे तिथे नक्कीच कार्बन डायऑक्साईड तयार झालाय. आणि हेच आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा. वरील दोन्ही निरीक्षणांवरून कोणता वायू तयार झाला असेल ते सकारण सांगा. तर आपण लिहिणार की कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार झाला आहे आणि याचं कारण असं आहे की मेणबत्ती विझली. कार्बन डायऑक्साईडच्या असण्यामुळे किंवा तयार होण्यामुळे मेणबत्ती विझलेली आहे, म्हणून तिथे कार्बन डायऑक्साईड तयार झाला असणार. मग वरील अभिक्रियेचा उपयोग कोणत्या उपकरणात होतो? आपण शिकलेलो आहे, अग्निशामक नरसाळेमध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो, जे आग विझवण्यासाठी आपण वापरतोय. आता हा शेवटचा प्रश्न आहे बघा. या प्रयोगात तुम्ही सोड्यावर टाकलेला द्रव पुढीलपैकी कोणता असेल? तर याचं उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. इथे मी अभिक्रिया लिहून दाखवली आहे. Na2CO3 हे धुण्याचा सोड्याचं फॉर्म्युला आहे. 2HCl हे जेव्हा रिॲक्ट करतं, याच्यात जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा 2NaCl प्लस H2O प्लस CO2. तर या पद्धतीने ही अभिक्रिया होते आणि याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, ज्याच्या प्रेझेन्स मध्ये मेणबत्ती विझते. ठीक आहे. प्रयोग आपल्याला 6 मार्काला आहे. एक प्रयोग 6 मार्काला. तर इथे गुण दिलेत बघा, 1 गुण, 2 गुण. हा प्रश्न जो आहे तो 2 गुणांचा आहे आणि खाली 2 प्रश्न 1-1 गुणांचे असे आहेत. तर या पद्धतीने खूप डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं नाहीये, मोठी मोठी उत्तरं लिहायची नाहीये, कारण वेळ सुद्धा आपल्याला लिमिटेड दिलेला असणार आहे. तेवढ्या याच्यामध्ये शब्द किंवा शब्द समूहामध्ये उत्तरं लिहायची आहेत. खूप मोठी उत्तरं वाक्याच्या वाक्य लिहायची नाहीयेत. ठीक आहे. चला आता मग आजचा व्हिडिओ इकडे थांबवते आहे. असेच अजून व्हिडिओ घेऊन येते. तुम्हालाही कुठला प्रश्न सोडवून हवा असेल तर तुम्ही पाठवा मला, मी तो तुम्हाला सोडवून दाखवेन. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. मस्त तयारी करा. आता दिवस कमी होत चाललेत आपल्या परीक्षेसाठी. अभ्यास छान चालू ठेवा. क्वालिफाय करणार आहात तुम्ही. टाटा.